अतिशय दुःखद अशी बातमी ज्येष्ठ पार्श्वगायिका आशा भोसले यांचं हे निधन झालेलं आहे। वयाच्या 93व्या वर्षी त्यांनी अखेरचा श्वास घेतला। गेल्या अनेक दिवसांपासून त्यांच्यावर उपचार सुरू होते आणि त्या दरम्यानच त्यांची प्राणज्योत मालवली आहे। अतिशय दुःखद अशी बातमी ज्येष्ठ पार्श्वगायिका आशा भोसले यांचं हे निधन। त्यांच्या कुटुंबियांनी नुकताच माध्यमांशी संवाद साधला। सोबतच आशिष शेलार यांनीही माध्यमांना सांगितलंय संध्याकाळी 4 वाजता शासकीय इतमामात त्यांच्यावर अंत्यसंस्कार पार पडतील। ज्येष्ठ पार्श्वगायिका आशा भोसले यांचं हे निधन झालंय। हिंदी सिनेसृष्टीची वर्सटाईल गायिका आशा भोसले यांनी आपल्या आवाजानं संपूर्ण जगाला मंत्रमुग्ध केलेलं होतं आणि आज त्यांनी आपल्यातून अखेरचा श्वास घेतलेला आहे। वयाच्या 93व्या वर्षी त्यांनी हा अखेरचा श्वास घेतला। गेल्या अनेक दिवसांपासून त्यांच्यावर ब्रीच कँडी रुग्णालयामध्ये उपचार सुरू होते। त्या दरम्यानच त्यांची प्राणज्योत मालवली आहे। रोल परेल या त्यांच्या निवासस्थानी त्यांचं पार्थिव अंतिम दर्शनासाठी ठेवलं जाईल। याविषयी अधिकची माहिती जाणून घेऊयात। आमचे प्रतिनिधी श्रेयस सावंत आपल्या सोबत आहेत। श्रेयस, दुःखद अशी ही बातमी म्हणावी लागेल। आशा भोसले यांचं निधन आज झालेलं आहे। त्याची घोषणा जी आहे ती आताच डॉक्टर्सनी केलेली आहे। ही सगळ्यात मोठी आणि खऱ्या अर्थानं चटका लावून जाणारी गोष्ट आहे जी संपूर्ण संगीत सृष्टीवर आज आपल्याला पाहायला मिळतं। एकंदर पाहायला गेलं तर आशा भोसले यांचा प्रवास हा अत्यंत मोठा आहे, हा भरपूर मोठा आहे। त्याचं कारणच हे की 1950च्या नंतरच्या काळापासून ते अनेक दशकं आशाताई भोसले यांनी राज्य केले या सिनेसृष्टीवर। अनेक गाणी, मग मराठी असो हिंदी असो, अनेक गाणी त्यांनी गायली। आपल्याला पाहावं लागेल कारण अनेक संगीतकार, मग SD बर्मन असो, RD बर्मन असो, OP नेर असो, मराठीतले बाबूजी असो, श्रीनिवास खळे असो, सगळ्यांसोबत आशा भोसले यांनी काम केलं। आज खऱ्या अर्थानं आपल्याला म्हणावं लागेल की आज खऱ्या अर्थानं एक पर्व संपलंय असं म्हणावं लागेल। कारण आपण बघू शकतो तर लताबाई, आशाबाई, रफी साहेब, किशोर कुमार हे पर्व होतं। आज त्या पर्वाचं शेवटची गोष्ट जी होती ती पर्वाच्या शेवटच्या गोष्टीचा आज खऱ्या अर्थानं सगळ्यांना चटका लावून जाणारी गोष्ट घडली आहे। आशा भोसले यांचं निधन आज झालेलं। ब्रीच कँडी रुग्णालयात त्यांनी अखेरचा श्वास घेतलेला आहे। खऱ्या अर्थानं बघू शकतो तर चेस्ट कंजक्शन असल्यामुळे त्यांना इथे घेऊन जाण्यात आलं होतं। मात्र ब्रीच कँडी रुग्णालयात आणल्यानंतर त्यांच्यावर उपचार सुरू होते। इंटेन्सिव्ह केअर युनिटमध्ये त्यांना ठेवण्यात आलं होतं। एकंदर पाहायला गेलं तर 4थ्या मजल्यावर त्यांच्यावर ट्रीटमेंट सुरू होती। या ट्रीटमेंट सुरू असताना आज त्यांनी अखेर श्वास घेतलेला आहे। आजच्या सगळ्या गोष्टी कंप्लीट केल्यानंतर लोअर परेलला उद्या त्यांच्या राहत्या घरी त्यांचं जे पार्थिव आहे ते अंत्यदर्शनासाठी ठेवण्यात येणार आहे। 11 वाजेपासून ते 3 वाजेपर्यंत हे पार्थिव तिथे ठेवणार आहेत। नंतर शिवाजी पार्कमध्ये जाऊन खऱ्या अर्थानं अंत्यसंस्कार जे आहेत ते करण्यात येणार आहे अशी माहिती आता आशिष शेलार यांनी सुद्धा आपल्याला दिलेली आहे। या सगळ्या गोष्टी पाहायला गेल्या तर शासकीय इतमामात प्रत्येक गोष्टी होणार आहेत। आपण बघू शकतो आशाबाईंचं करिअर हे सगळ्यात मोठं आहे। म्हणजे जर आपण बघितलं गेलं तर मंगेशकर कुटुंबात खरं जन्म झाला। त्याच्यानंतर 1950 साली त्यांनी 1958ला खऱ्या अर्थानं त्यांच्या एकदमच त्यांची गाणी जी आहे ती मोठ्या प्रमाणावर लोकांच्या समोर येऊ लागली। त्या गाण्यानंतर प्रत्येक गाणं आशा भोसले यांनी गायलं, ते गाणं प्रत्येकाच्या मनावर अधिराज्य करून गेलं। अधिराज्य करत असताना आतापर्यंत ऑफिशियल गिनीज बुक ऑफ वर्ल्ड रेकॉर्डमध्ये सगळ्यात जास्त रेकॉर्ड केलेला आवाज जर कोणाचा असेल तो आशा भोसले यांचा आहे। आजपर्यंत तो रेकॉर्ड कोणीच मोडला नाही। एक पाहायला गेलं तर फिल्मफेअर पुरस्कार जर आपण बघितले गेले तर सगळे मोठमोठे सन्मान आशा भोसले यांना मिळालेत। महाराष्ट्र भूषण म्हणून त्यांचा सत्कार करण्यात आला, पद्मविभूषण म्हणून त्यांचा सत्कार करण्यात आला। 9 फिल्मफेअर पुरस्कार, खरं तर फिल्मफेअर पुरस्कार जेव्हा सुरुवात झाली तेव्हा पहिला फिल्मफेअर पुरस्कार त्यांना मिळाला आणि त्याच्यानंतर सलग 9 पुरस्कार हे त्यांनाच मिळाले। राज्य शासनाचे 7 पुरस्कार असो, नॅशनल अवॉर्ड असो, या सगळ्या गोष्टी बघितल्या तर सर्वोच्च मान जो सिनेसृष्टी असो तो दादासाहेब फाळके पुरस्कार देखील आशा भोसले यांना सन्मानित करण्यात आलं होतं। या सगळ्या गोष्टी पाहायला गेलं तर प्रचंड दुःख आज संगीत सृष्टी झालंय। कारण संगीत सृष्टीचे सगळ्यात मोठं तारा आज निखळलाय असं आपल्याला म्हणावंच लागेल। मग ते मराठी असो हिंदी असो, सगळ्यात महत्वाची गोष्ट की 90व्या त्यांच्या वाढदिवसाला त्यांनी BKC मध्ये जाऊन लाईव्ह परफॉर्मन्स दिलं। 3.5 तास आशा भोसले या 90व्या वर्षी जाऊन तिकडे गायल्या। हे सगळ्यात मोठी गोष्ट आहे आणि ह्याचं दुःख
प्रचंड सगळ्या संगीतसृष्टीच्या चाहत्या होतोय. आपण ब्रिज कँडी रुग्णालयात आहोत. ब्रिज कँडी रुग्णालयाच्या बाहेर आता सगळे लोक आता इकडे येतील. संगीतसृष्टीचे सगळे लोक इकडे येतील. आशिष शेलार आता इकडे आहेत. मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस असतील किंवा एकनाथ शिंदे असतील यांच्यासोबत चर्चा झाली असं आशिष शेलारांचं म्हणणं आहे. त्यामुळे उद्या शासकीय इतमामात संपूर्ण गोष्टीमध्ये त्यांच्यावर अंत्यसंस्कार करण्यात येतील. आपल्यासोबत बोलण्यासाठी चित्रपट समीक्षक दिलीप ठाकूर आहेत. दिलीपजी, अत्यंत दुःखद अशी घटना, दुःखद अशी बातमी, ज्येष्ठ पार्श्वगायिका आशा भोसले यांच्या निधन. हो, नुसतंच पार्श्वगायिका असं नाही, गायिका, पार्श्वगायिका, अष्टपैलू, आयुष्याचा भरभरून आनंद घेणारं असं व्यक्तिमत्व आणि कायम उत्साही. म्हणजे त्यांचं इतक्या म्हणजे अतिशय मोठी वाटचाल असून सुद्धा त्यांनी कामाचा कधी कंटाळा केला नाही. म्हणजे ते नेहमीच असं म्हणायचंय की वय माझ्यासाठी एक आकडा आहे. आणि त्यांच्या गायकीवर जर फोकस टाकायचा झाला तर जवळपास 7-8 दशकं म्हणजे 1950 पासून त्यांची जी वाटचाल सुरू झाली ती आजूबाजून म्हणजे गेल्या वर्षी सुद्धा त्यांचा जो 8 सप्टेंबर वाढदिवस आहे त्यानिमित्ताने त्यांनी विदेशामध्ये एका शोचं जे आयोजन केलं होतं त्याची माहिती देणारी पत्रकार परिषद त्यांनी वांद्रा येथील एका पंचतारांकित हॉटेलमध्ये ठेवलेली. त्यावेळेला सुद्धा त्यांचा जो उत्साह दिसत होता. म्हणजे त्यांनी त्या कार्यक्रमासाठी त्यांनी निवडलेली गाणी, त्या गाण्यामागची भूमिका, ती गाणी अशा पद्धतीने आपण सादर करणार हे जे सांगण्यातलं त्यांचं जे शाब्दिक सौंदर्य होतं, आत्मविश्वास होता आणि ठाम भूमिका होता हे कौतुकास्पद होतं. आणि इतकंच नव्हे, इतक्या मोठ्या वाटचालीनंतर सुद्धा जेव्हा जेव्हा त्यांचा इव्हेंट असायचा त्या वेळेला त्या प्रत्येक वेळेला नव्याने रिहर्सल करायच्या. म्हणजे असं त्यांनी कधी केलं नाही की आपण दीर्घकाळ गातोय, आपली एवढी मोठी वाटचाल आहे, आता पुन्हा कशाला रिहर्सल करायची. परंतु नाही, प्रत्येक गाणं आपलं चांगलं व्हावं यासाठी अतिशय प्रयत्नशील असणारं असं व्यक्तिमत्व. पूर्वीच्या काळातलं त्यांचं असं वैशिष्ट्य होतं की गाण्याचं ज्या वेळेला रेकॉर्डिंग असायचं त्या रेकॉर्डिंगच्या वेळेला त्या स्वतः हजर राहायच्या. आणि त्या चित्रपटाची नायिका मग मधुबाला असेल, मीना कुमारी असेल, वैजा रेहमानजी असतील, वैजंतीमाला असतील, नरगिसजी असतील, ज्या अभिनेत्री असायच्या त्या अभिनेत्रींच्या बोलण्याची शैली, त्यांच्याशी गप्पा करायच्या रेकॉर्डिंगच्या वेळेला आणि मग त्या लयीमध्ये आपण स्वतः गावं हा त्यांचा जो प्रयत्न होता. आणि त्यामुळे त्यांची आपण कोणत्याही काळातली गाणी ऐकली, मग चित्रपटासाठी पार्श्वगायन केलेली गाणी जेव्हा आपण ऐकतो ना त्याला आशा भोसले गातायत पण त्या अभिनेत्रीच्या आवाजामध्ये गातायत याचा जो फील येतो हे कौतुकास्पद आहे. आणि ग्रामोफोन पासून ते युट्यूब चॅनल पॅन अशी प्रचंड मोठी वाटचाल आहे. हिंदी चित्रपटासाठी गायला, मराठी चित्रपटासाठी गायल्या, इतर भाषेतील चित्रपटासाठी गायल्या, मोठ्या प्रमाणात स्टेज शो केले, स्वतः आयुष्याचा भरभरून आनंद घेताना इतरांना सुद्धा भरभरून आनंद देणं हे आशा भोसले यांच्या व्यक्तिमत्वाचं त्याचबरोबर त्यांच्या गायिकेचं पार्श्वगायनाचं एक वैशिष्ट्य होतं. गाण्यासाठी आपण परफेक्ट असावं हे त्यांचं जे वैशिष्ट्य होतं. म्हणजे दत्ता डावदेकर यांच्या माझा बाळ या चित्रपटापासून त्यांनी जी आपली कारकीर्द सुरू केली ती त्यांनी खऱ्या अर्थाने कधीही मागे वळून पाहिलं नाही. हिंदी चित्रपटाचा विचार केला तो ओ.पी. नय्यर यांच्याकडे त्यांची कारकीर्द घडली. आर.डी. बर्मन यांच्याकडे ती कारकीर्द आणखीन फुलली. आर.डी. बर्मन यांच्याशी त्यांचा विवाह देखील झाला. मराठीकडे बघितलं राम कदम, वसंत पवार अशा अनेक गायक, पण सुधीर फडकेंकडे त्यांनी जी गाणी गायली ती फार वैशिष्ट्यपूर्ण आहे. खूप काही सांगतायत, खूप गोष्टी आहेत. आणि त्यांचं जे यादोगी बारात म्हणून जे गाणं आहे चुरा लिया है तुमने जो दिल को, हे गाणं त्यांच्या कारकिर्दीचं माझ्या मते चित्रपटातलं जर त्यांच्या गाण्याचं आपण जर सर्वोत्तम गाणी जर म्हणायला लागलं की त्याच्यामध्ये ते एक येतं. किंवा हावडा रबीचं आये मेहरबान आहे, इजाजत मधलं मेरा कुछ सामान खो गया आहे, हरे कृष्ण मधलं दम मारो दम आहे. दम मारो दमच्या वेळेला तर असं झालं की हे गाणं चित्रपटात असावं की नसावं याच्यावरनं देवानंद म्हणजे दिग्दर्शक होता त्याचंच पहिलं काय ठरत नव्हतं, पण गाणं असावं असा आरडीचा आग्रह धरला. आशा ज्यांनी ते गायलं आणि ते गाणं आशा ज्यांना एक नवीन ओळख मिळून देणारं खूप गोष्टी सांगता येतील. अच्छा जी में हारी चलो मार गाणं जे आहे काला पाणी मधलं त्यातला जो खट्टाळपणा आहे तो सुद्धा उल्लेखनीय आहे. बरं सांगता येईल. मला वाटतं की आशाजींचं निधन हे चित्रपट संगीत झालं पण एकूणच भारतीय कला क्षेत्राचं एक खूप मोठं नुकसान आहे.
असं दुर्दैवाने म्हणावं लागेल. जे झालं त्यांनी सगळे जे बदल जे संगीत क्षेत्रातले किंवा जे रेकॉर्डिंगचे जे बदल आहे म्हणजे तना तना या पे जिना जे रंगीलाचं गाणं आहे त्याबद्दल त्यांनी सांगितलेला किस्सा सांगतो की 1995 सालचा सिनेमा आणि त्यावेळेला असं झालं की त्या मद्रासला गेल्या म्हणजे आता त्याला आपण चेन्नई म्हणतो आणि तिकडे A.R. रहमाननी त्यांचं कोणी वादक नसताना फक्त गाणं रेकॉर्ड करून घेतलं आणि त्याच्यानंतर काही दिवसांनी गाणं ऐकलं तेव्हा त्यांच्या लक्षात आलं की अरे आपण जे गाणं गाऊन आलो त्याच्यावर संगीत साथ चढवलेलं आहे. म्हणजे एकेकाळी ज्याला ऑर्केस्ट्रेशन सोबत गाणं वादकांसोबत गाणं आणि कालांतराने त्या रेकॉर्डिंगचं ते स्वरूप बदललं त्याच्यामध्ये गाणं हा जो त्यांचा प्रवास आहे तो अतिशय कौतुकास्पद आहे. खूप खूप वाईट बातमी आहे. ही बातमी यायला नको होती इतकंच मी म्हणेन. दिलीपजी तुम्ही म्हटल्याप्रमाणे खरं तर आशा भोसले यांनी आपल्या आवाजानं अनेकांना मंत्रमुग्ध केलेलं आहे. अतिशय दुःखद अशी ही बातमी. दिलीपजी धन्यवाद दिलेल्या या माहितीसाठी. तर आपण बघतोय ज्येष्ठ गायिका आशा भोसले यांचं हे निधन झालेलं आहे. चित्रपट समीक्षक दिलीप ठाकूर यांनी आपल्याशी बोलताना दुःख व्यक्त केलं. पुन्हा एकदा मी श्रेयस यांच्याकडे जाते. श्रेयस, अतिशय ही दुःखद बातमी, सिनेसृष्टीतून नेमक्या काय भावना उमटतायत? खऱ्या अर्थानं आताच लोकांना या सगळ्या गोष्टी कळत आहेत. त्यामुळे सिनेसृष्टी किंवा संगीतसृष्टी आता खऱ्या अर्थानं शोक कळा पसरली आहे. कोणालाच वाटलं नव्हतं असं होईल एक दिवस. त्याचं कारणच आहे की आशा भोसले ह्या सतत कार्यक्रम करत होत्या. आशा भोसले सतत स्टेजवर होत्या. आशा भोसले यांचे अनेक कार्यक्रम लाईन अप होते. आपण बघितलं गेलं तर जसं मी BKCचा उल्लेख केला तर काही महिन्यांपूर्वी त्या लंडनला पण जाऊन त्यांनी त्याच स्क्वेअरला जिकडे आपण म्हणतो जो महत्वाचं जिकडे संगीतसृष्टीच्या अनेक कलाकारांना एकदा तरी आपला परफॉर्मन्स द्यायचा असतो तिथं सुद्धा त्या 90व्या वर्षी आशा भोसलेंनी जाऊन खऱ्या अर्थानं परफॉर्म केलं. आशा भोसले आज आपल्यात नाही हे खऱ्या अर्थानं डायजेस्ट करणंच कठीण आहे सगळ्यांसाठी. आणि तेच आता आपलं चित्र दिसतंय. जसं दिलीप सर म्हणाले आपण गाणी बघितली तर आशाताई भोसले यांची किती गाणी ही अजरामर झाली आहेत. म्हणजे ते गाणी अजरामर जात असताना मग ते हिंदीची गाणी असो मराठीची गाणी असो अनेक गाणी अजरामर झाली. वर्सेटिलिटी ही शब्द ज्याला आपण म्हणतो संगीत सृष्टीत तो वर्सेटिलिटी शब्द खऱ्या अर्थानं आशा भोसले यांच्यासाठी नेहमी बोलला जातो. ह्याचं कारणच हे ज्येष्ठ गायिका आशा भोसले ह्यांनी खऱ्या अर्थानं नाट्यसंगीत गायलं. मग युवती मनासारखं नाट्यसंगीत जे खऱ्या अर्थानं त्यांच्या वडिलांपासूनचा वारसा त्यांना मिळाला. त्याच्यानंतर पिया तू अब तो आजा असेल ते सुद्धा गाणं आशा भोसलेंनी गायलं. तरुण आहे रात्र अजूनही हे सुद्धा आशा भोसलेंच्या आवाजात आपण ऐकलं. त्या सगळ्यासोबत आपण बघू सैनिक हो तुमच्यासाठी हे सुद्धा आपण आशा भोसलेंचा आवाज असतो. तन्हा तन्हा या पे जिना हे सुद्धा आपण आशा भोसलेंच्या आवाजातून ऐकलं. आणि या सगळ्या गोष्टी संपल्यानंतर खऱ्या अर्थानं आशा भोसले यांनी स्वतःला रिवॅम्प सुद्धा केलं. म्हणजे खऱ्या अर्थानं जेव्हा अल्बमचा काळ आला तेव्हा अल्बमचा काळ ह्या अल्बमच्या काळाला सगळे सिंगर फार वेगळ्या नजरेने पाहिजे. पण आशा भोसले हे ज्येष्ठ गायिका आशा भोसले ते पहिल्या होत्या ज्यांनी या अल्बम्स आणि म्युझिक व्हिडिओमध्ये स्वतःचा चेहरा तिथं त्यांनी परफॉर्म सुद्धा केलं. ते गाणं सुद्धा गायलं आणि खऱ्या अर्थानं जानम समजा करो हे गाणं तेव्हा सुपरहिट ठरलं. ह्याचाच अर्थ की जसा युग बदलत गेला तसा आशा भोसले यांनी स्वतःला रिवॅम्प करत त्या सगळ्या प्रेक्षकांच्या मनात त्यांनी अधिराज्य गाजवलंय. आज तो अधिराज्य आज ते पर्व संपलंय असं म्हणणं पण आता कठीण होतंय. आपण बघतो तर ब्रिज कॅन्डी रुग्णालय बाहेर आता पोलीस सिक्युरिटी जी आहे ती मोठ्या प्रमाणावर वाढवलेली आहे. कारण आता अनेक कलाकार असतील अनेक नेते मंडळी असतील ते आता इकडे येतील आणि त्या कारणाने कुठे ना कुठे सिक्युरिटी जी आहे ती मोठ्या प्रमाणात वाढवली. आताच्या घटकेला आपलं औषध ब्रिज कॅन्डी रुग्णालयात आशिष शेलार अजूनही ब्रिज कॅन्डी रुग्णालयात आहेत. त्यासोबतच आशा भोसले यांचा संपूर्ण परिवार तिथे आहे. थोड्याच वेळात मंगेशकर कुटुंब पण येण्याच्या येईल असं दिसून येत आहे. त्यामुळे त्यांची पण वाट आता सगळी लोक पाहत आहेत. मात्र या सगळ्या गोष्टी पाहायला गेल्या तर संगीतसृष्टीवर शोक कळा बसरले हेच मात्र पाहावं आणि बोलावंच लागेल.